गांडा कुठं आहे? तुझ्या हातातला गांडा कुठं आहे? ते सुरक्षा कवच कुठं आहे मी मंत्रून दिलेलं? आहे आहे बाबाजी, मी तो माझ्या नातवाच्या हाताला बांधला. हो, ती सखू त्याला विठ्ठल विठ्ठल शिकवत होती म्हणून मी. अरे परस्पर उद्योग कसे करता तुम्ही? तुझं सुरक्षा कवच होता ते तुझ्या हातात असायला हवं होतं. त्याला कसं काय दिलं तो? बघितलंस ना आता? तू गंडा काढला आणि तुझ्यावर संकट आलं मनोरमे. माझं काय चुकलं रे विठुरा? मी प्रामाणिकपणे बाबाजींचा जप करत होते. माझ्या मनात फक्त तुझं नाव होतं. तेच ऐकू गेलं असेल का सासूबाईंना? लग्न झाल्यापासून असा एक दिवस गेला नाही दिवशी रमाई माझ्यावर रागावली नाही. आणि याचं कारण तू आहेस. नागोजी नागोजी कुलगुरू नागोजी. रमाई थांब जरा. रमाई काय करतेस? खुली झालीस का? खुली झालीस का? तू तर माझ्या समोर येऊच नकोस सखू. जीव नकोसा केलायस तू अगदी. अरे पण मी म्हणतो तो गंडा काढलाच कशा पायी? ते सुरक्षा कवच काढलंस तू आणि सखू आणि तिचा तो इटोबा यांनी बरोबर डाव टाकला तुझ्यावर. तो इटोबा नुसतं एका जागी उभा आहे कमरेवर हात ठेवून, म्हणून काही करत नाही असं नाही. करामती करतो, लय कपटी हाय तो. मला काहीच कळत नाही बाबाजी, काय करावं? तुम्ही मार्ग दाखवा मला. यात सबूर सबूर, आम्हाला विचार करू दे. विचार करू दे आम्हाला. विचार करू दे. ध्यानात आला. बरोबर आलं ध्यानात. सखूचा काय डाव आहे तो ध्यानात आला माझ्या. मुद्दाम चुका करते आणि भडकवतीये तुला, आणि तू भडकली मग तुझी शक्ती खपते. तुला उमगत नाहीये मनोरमे, पण तिला बरोबर ठाव आहे समज. आणि मग ती बाबाजी, चूक केल्यानंतर मी शिक्षा